म्हणजे आज हुतात्मा दिवस आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 1931 साली इंग्रज सरकारने फाशी देण्यात आली होती. आपण तेव्हापासून आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. या सर्व हुतात्म्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. यावत चंद्र दिवा करो, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सर्व क्रांतिकारक अमर रहो. नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय बेदरे. आज आपल्याला 4-5 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकचा आशिक अर्थात तो भोंदूबुवा याचे कारनामे आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत. महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात उसळलेली आहे. त्याविषयी मी थोडंसं आपल्यासोबत बोलू इच्छित आहे. या प्रकरणामध्ये आपण प्रत्येकाचे मंत्रिमंडळातील लोक, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो किंवा राजकारणी लोक असो यांचे आपण फोटो पाहत आलो आहे. परंतु यामध्ये महिला आयोग म्हणून रुपालीताई चाकणकर या पदावरती काम करीत असताना त्यांचे या भोंदूबाबाशी संबंध असल्यामुळे त्यांचे फोटो सोशल मीडियावरती जास्ती करून व्हायरल झाले. त्यानंतर त्यांना त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा नाशिकचा अशोक खरात हा भोंदूगिरी करतो. त्याने तिथं ट्रस्ट स्थापन केलेली आहे. विशेषतः त्या ट्रस्टला गोदावरी मराठवाड्याचं जे पाणी, शेतकऱ्यांचं पाणी आहे, ते पाणी ह्या महाभागाने, ह्या भोंदूबाबाने शेतकऱ्यांचं पाणी दररोज 39 लाख लिटर पाणी यांनी गैरवापर करून त्या गोदावरी नदीतून ह्याच्या ट्रस्टला पाणी घेतलेलं आहे. खरं या प्रकरणाची सुद्धा गांभीर्याने दखल शासनाने घेतली पाहिजे. अशा गिरीतून महिलांशी गैरवर्तणूक करणे, त्यांच्याशी संबंध ठेवणे, त्यांना मोहजाळ्यात अडकवणे, असं जे काही प्रकार गेले 15 वर्ष झालं तिथे सुरू होते, त्याच्यावरती याच्या अगोदरच खरं तर ॲक्शन व्हायला पाहिजे होती. परंतु सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने, आमच्या भगिनीने ज्यावेळेस तक्रार दिली त्याच्यानंतर ह्याचं भांडाफोड होत आलं आहे. आता 3 महिलांनी देखील अजून तक्रार दिली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन याचं गांभीर्य लक्षात घेऊन SITची स्थापना केली. SITमध्ये तेजस्विनी सातपुते या सोलापूर, सातारा, अहिल्यानगर इथे SP म्हणून काम केले आहे. सक्षम महिला अधिकारी आहेत. त्यांच्याकडे SIT मार्फत चौकशी दिली. 3 सक्षम अधिकाऱ्यांची टीम बनवून याच्यावरती अगोदर 4-5 दिवस पाळत ठेवून या भोंदूबाबाला सरकारनं धाडस करून अटक केलेलं आहे. याच्यामध्ये कोण सामील होत आहे, कोण नाही याचा विचार न करता सरकारनं एक चांगल्या पद्धतीनं या समाजाला लागलेली कीड कुठेतरी थांबवण्यासाठी चांगलं पद्धतीचं पाऊल उचललं आहे. या सरकारचं आम्ही मनापासून धन्यवाद मानेन. याची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण अडकलंय, कोण नाही, हे आता तपासाचा भाग आहे. आता ते पोलिसांच्या ताब्यात यासाठी कोण चौकशी झाली. सुरुवातीला 58 व्हिडिओ समोर आले होते महिलांचे. आता 100च्या वरती व्हिडिओ आलेत SITच्या तपासामधून. आता तर 1000च्या वरती महिलांचं शोषण झाले असा आकडा येत आहे. खरं काय खोटं काय याचा हा तपासात नंतर भाग समोर येईल. पण खरा प्रश्न काय आहे तो जो महिला आयोगाचा. महिला आयोग याचा अर्थ महिलांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. परंतु या पदावरती ज्या रुपालीताई चाकणकर बसलेल्या होत्या त्या या भोंदूबाबाच्या गुरु मानतात त्यांना. विशेषतः त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची 28 युगे उभा असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची पदवी त्यांना दिलेली आहे. मग अशा पद्धतीनं या काम करीत असतील. आता सुरुवातीला 58 व्हिडिओ समोर आले, त्याच्यानंतर 100 व्हिडिओ समोर आलेत. मग ह्या महिला अध्यक्षा जर त्या पदावरती काम करीत असतील आणि पीडित महिलांना न्याय देऊ शकतील का, हा प्रश्न होता. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता त्या बोलताना काय सांगत आहे की मी एक महिला म्हणून मला टार्गेट केलं गेलं आहे, इतर लोकांचे पण फोटो आहेत. आता तो तपासामध्ये इतर लोकांचे फोटो असे नाहीत की तुम्ही त्यांचे पाय धुत आहात, पाय धुतानाचे फोटो आहेत, तुम्ही त्यांना गुरु मानत आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांचे स्तुतिस्तुमनी करत आहात, तुम्ही त्यांना केक भरवत आहात, ते तुम्हाला केक भरवत आहेत. अशा प्रकारचे इतर लोकांचे फोटो असतील तर ते पण तुम्ही व्हायरल करायला पाहिजे किंवा तपासामध्ये द्यायला पाहिजे. तुम्ही त्या पदाचा, संविधानिक पदाचा ज्यावेळेस गैरवापर चालू केला, हे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तत्काळ राजीनामा देण्यास सांगितलं आणि तो मंजूर करून घेतला आहे. हा महिला आयोगाचं पद म्हणजे काय तुमची जहागिरी नाही कोणाची.
ते महिलांना सन्मानानं वागणूक द्यायला पाहिजे. महिलेवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. जर इथं त्या महिलांचं शोषण होतंय आणि तुम्ही त्या हरामखोराला तुम्ही पाठीशी घालताय, तो कोण खरात आहे? तो बॉस लागून गेला का या महाराष्ट्राचा? या महिलांशींचा ज्यावेळेस तो अन्याय अत्याचार करतोय, कित्येक लोकांचे त्यांनी संसार उद्ध्वस्त केले आहेत, त्या माणसाला तुम्ही गुरु म्हणता. आणि रुपाली ताई, आपण काय म्हणता, पोती पुराण ह्यामध्ये आपण जास्त अडकलो. आपण संविधान, मुलीला लग्नामध्ये आपण संविधान दिलं पाहिजे हातात तिच्या, किंवा तिला भांडी कोंडी देण्यावी संविधान हातात, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही म्हणता पोती पुराण. आता मला सांगा, बायबल, कुराण, पोती पुराण हे काय आपल्याला शिकवत आलं आहे? रामायणामध्ये पुरुषांना काय सांगितलं की तुमचं चरित्र रामासारखं ठेवा, एक वचनी राहा, एक पत्नी राहा, कोणाशी दुर्व्यवहार करू नका, हे आपल्याला पोथी पुराणातून शिकवलं आहे. सीतेचं चरित्र आपल्याला काय सांगतं की तुम्ही एकनिष्ठ राहा, एक पती राहा. ह्या गोष्टी आपल्याला बायबल, पुराण, पोथी पुराण, कुराण याच्यामधून आपल्याला शिकत आलं. ते आपला संस्कृती, ते आदर्श असते आपलं. ठीक आहे, आता संविधान स्वातंत्र्यानंतर आपल्याला लागू झालेलं आहे आणि आता त्याचे अंमलबजावणी त्या संविधानानुसार तर सगळा देश चालतो आहे. हे नवीन शिकवायची गरज नाही. परंतु तुम्ही याचा राजकारणात उपयोग करून घेतला. तुमच्या हातामध्ये खरं तर संविधान पाहिजे होतं. मग तुम्ही काय केलं? तुमच्या हातामध्ये छत्री आली, सगळ्या जगाने पाहिली. त्या हरामखोर खराताच्या डोक्यावरती तुम्ही छत्री धरून उभा आहे. तुम्ही पाय धरलं त्यांचं. तुमच्या हातात संविधान पाहिजे होतं ना. तुम्ही संविधानिक पदावर असताना तुमच्या हातात संविधान पाहिजे होतं, तर तुम्ही त्याचं पाय धरलं. तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्याकडून घडलेल्या आहेत, त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुमचा राजीनामा मागितला. याच्यामध्ये गैर काही नाही. तुमच्यापेक्षा कितीतरी बुद्धिवान महिला आमच्या ह्या राज्यात आहेत, ग्रामीण भागात आहेत. त्या महिलांना संधी द्या. काय हरकत आहे तुम्हाला? म्हणजे लोकांची दिशाभूल करायची, सत्तेमध्ये जायचं, सत्तेतून पैसा कमवायचा, आयश करायची, सत्तेचा गैरवापर करायचा, ह्या आता तुमच्याकडून शिकण्याची सर्वसामान्य लोकांना आवश्यकता नाही. तुम्ही खरं तर तुम्ही असं एका व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलता की मी या महिला आयोग पदावरती जी आहे ती त्या खरातामुळे आहे. खरं तर तुम्ही त्या स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार वागता. महिलेवरती अन्याय जेव्हा होतो त्यावेळेस तुम्ही ग बसता, जिथं राजकारण करता. आता त्या संगमनेरला 6वीतल्या मुलीवरती अशी हल्ला झाला. ह्या मुलीला न्याय भेटणार का? कित्येक पोलीस स्टेशनला पीडित महिलाशींना न्याय भेटत नाही. कित्येक लोकांशींना आजही त्याच्यावर अन्याय अत्याचार होतोय. महिला पीडित व्हाय आहे, त्यांना तिथं न्याय भेटत नाही. पोलीस स्टेशनला तर उलट एखादी महिला जर तक्रार करायला गेली तर तिच्यावरती दबाव टाकला जातोय. त्यांच्यावरती पुन्हा खोटे केस दाखल केले जाते समोरच्या माणसाशीला, आरोपीशीला बोलवून. म्हणजे ह्या पदावरती तुम्ही राहून जर न्याय देत नसेल तर त्या पदावरती राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी SIT मार्फत चौकशी केली, त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला. या सरकारचं, त्या मुख्यमंत्र्याचं मनापासून आम्ही आभार मानू. आता ह्याच्यामध्ये जे कोण बडे मासे आहेत असं म्हणतात की हा बंधुगिरी करून लोकांना कसा फसवत होता, जे मंत्रिमंडळातील आमदार खासदार आहेत त्यांची देखील मुख्यमंत्र्यांनी कसून चौकशी केली पाहिजे. याच्यामध्ये खरोखर दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. समजा जर कोणाचा फोटो एखाद्यासोबत काढलेला असेल तर म्हणून त्याला टार्गेट करून त्या एखाद्या मंत्र्याला, आमदाराला बदनाम करणं किंवा त्या एखाद्याकडून पद काढून घेणं, या सर्व गोष्टीचा सगळा विचार शासनानं करायला पाहिजे. आणि आता तर आम्हाला असं वाटायला की 5-6 दिवस झाला आम्ही असं रोज मोबाईलवरती बघतोय की ह्या राज्यातलं, ह्या देशातलं सगळं काय प्रश्न संपलं का काय? तुम्ही अधिवेशनामध्ये आमच्या विजेचा प्रश्न आहे. आता वीज तुम्ही आम्हाला निश्चित उन्हाळा दिवस आलेला आहे. शेतकऱ्यांना तुम्ही वीज देणार, वीज कपात करायला लागलाय. 3 फेज लाईट एकदा सोडता, सिंगल फेजचे घरातील लोकांच्या अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. तिथे लाईटचा पुरवठा नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. उन्हाची दाहकता वाढलेली आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे. तुम्ही पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे. म्हणजे आता कर्जमाफी तुम्ही घोषणा केली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये थोडंफार बदल करून सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे. हे सगळं प्रश्न बाजूला ठेवून आज प्रत्येक मोबाईलवरती, प्रत्येक ठिकाणी, सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, न्यूज बातमीवरती फक्त हा खरातच्या आणि त्या महिलांचे फोटो आम्हाला जर दाखवून तुम्ही विषय दुसरीकडे डायव्हर्ट करत असाल तर हे कुठं तर थांबलं पाहिजे. याच व्हिडिओच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो सरकारला की या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्या हरामखोरांना कोणालाही सोडू नका. मग तो कोणी मंत्री असू द्या, आमदार खासदार असू द्या किंवा एखाद्या संविधानिक पदावरती असू द्या. आपण योग्य ते तपास करून योग्य त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश करा एवढी आशा बाळगतो.
आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.